आजी पार थकली आता, तिच्या आयुष्याला एकदम पूर्णपणे थकून गेली. नको असं वाटतं तिला, नाही का, हे जगणं. प्रत्येकाच्या नशिबी हे आहे. म्हणजे हे यायच्या आधी पण मृत्यू आहे आणि हे आल्यानंतर पण मृत्यू आहे आणि ह्या वयात पण मृत्यू आहे. मृत्यू अटळ आहे, मृत्यू सत्य आहे. तुला काय आणू का खायला? खायला आणू का काय? काय नाही खाऊ वाटत. काहीच नाही खाऊ वाटत? काहीच खाऊ वाटत नाही का? सांग की, बुंदी आणू का? इथनं गेलं ना. आमच्या आजीला म्हणजे आता काय झाले, आजीने म्हणजे असं जेवण बिवणच सोडून दिलं. म्हणजे तिला कळानच, म्हणजे नाही का, भूक लागाना म्हणती आणि काहीच नाही. त्यासाठी औषध वगैरे पण आणली वरती. ती एक बॉटल आहे ती पण आणली, ॲसिडिटीची. गोळ्या पण दिल्या, डॉक्टरांकडे पण नेलं. डॉक्टरांनी पण सांगितलं की आजीचं आता थोडं 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 खाईन म्हणली. आजी जवळपास 100 वर्ष गाठला आजीने. तर म्हणजे आता नको वाटतं तिला खायला प्यायला, नकोच वाटते, काय नको असं वाटतं की देवाला म्हणते, देवा पहिलं लवकर घेऊन जा मला, असं तसं म्हणते. मी हे करू का, मी ते करू का, म्हणजे जीव द्यायचा प्रयत्न करू का, की काय अशा गोष्टी बोलत असते नुसती. होय आजी, तुला काहीच खाऊ वाटत नाही का? काय खाऊ वाटत नाही? मग असं कसं चालेल? खाल्लं नाही तर मग इथनं गेलं ना. आजीला तिथून खाऊ वाटाणा अजिबात. म्हणजे आजी खायची किती, अर्धीची कोरभर भाकर खायची, थोडंसं कालवण खायची. पण ते पण आता खात नाही. म्हणजे थोडंसं एकदम छोटीशी भाकर, एक चतकूर पण नाही, एक तुकडा खाती आणि त्याच्याबरोबर थोडंसं कालवण खाती. ते बी खाऊ वाटाणा तिला. सोडून दिले जवळपास तिने ना, 1 हप्ताभर झालं जेवण बिवण सगळं सोडून दिलं तिने. असं केल्यावर कसं होईल? असं केल्यावर कसं होईल? बर झोप. बिस्किट बऱ्याच गोष्टी. तिला म्हणलं बुंदी आणू का, वडापाव आणू का, भजी आणू का. तिला भजी लय आवडतात. भजी मग मी आणून देत असतो, भजी वगैरे आणून दिली. पण तिला ती पण नाही आवडत खायला आता सध्या. म्हणजे ती आवडती गोष्ट पण ती खाय नाही, भजी खाय नाही. बुंदी आवडते, बुंदी आणून दिली. बुंदी तो अजून पडू नये, बुंदी सुद्धा खाय नाही. म्हणजे आवडत्या गोष्टी पण खाय नाही. आता फक्त झोपून राहते, दुसरं काहीच नाही. म्हातार पण लय अवघड. गुलाबजाम आणू का? गुलाबजाम. मग काय आणू तुला अजून? काय नको, फेकून द्यावाला. आजी पार थकली आता, तिच्या आयुष्याला एकदम पूर्णपणे थकून गेली. नको असं वाटतं तिला, नाही का, हे जगणं. पार हाताची पार बघा, हात बघा कसं झालं तिचं. मला लय जीव लावते, मला आणि माझ्या भावाला. झोप लागली तिला, नुसतीच झोपती. काहीच कळत नाही. पूर्णपणे अन्न पाणी खाणं पिणं सगळं सोडून दिले. नको म्हणते आता. म्हणजे नाही का, तिला असं तिने असं डोक्यात धरलंय की मला मारायचंच आहे आता, असंच विचार करते ती. पण आई काय करते, आई तिला बळबळ समोर बसती आणि बळबळ तिला म्हणते थोडीशी भाकर खा. बळबळ जात नाही इथून तरी खा म्हणते. आई सकाळी जाताना, म्हणजे सकाळी म्हणजे दुपारी जाताना आई तिला भाकर आणि भाजी थोडीफार तरी खायला घालते आणि मग जाते. त्याच्यानंतर आईला माहीत नाही किती खाती किती नाही खाती. म्हणून आई आल्यानंतर मग परत संध्याकाळी बळच ती जेव्हा उठत्यात म्हणजे येत्यात त्या टायमिंगला खायला घालते. आई माझी भाजी विकते. आईन भाऊ आई वडील वगैरे दोन्ही तिकडे भाजीवर असतात. आजीपाशी मग मी कामाला जातो तोपर्यंत कोणी नसतं. मग कामावून आलं की मी थांबतो मग आजीपाशी. मग फक्त किती 4-5 तास कोणी नसतं इथं आजीपाशी. आजी फक्त एकटीच असते घरी. मग नंतर मग त्या वेळात मग मी येतो कामावून. मी आल्यानंतर मग आजीपाशी थांबलेला असतो. पण आजीचं आता असं झालं की तिला नकोच, म्हणजे खाणं पिणं नकोच असं वाटायला लागलं तिला. कळा ना काय चाललंय. प्रत्येकाच्या नशिबी हे आहे. म्हणजे हे यायच्या आधी पण मृत्यू आहे आणि हे आल्यानंतर पण मृत्यू आहे आणि ह्या वयात पण मृत्यू आहे. मृत्यू अटळ आहे, मृत्यू सत्य आहे.
चला बाय बाय.